नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. त्यामुळेच हिंदू धर्मात महाशिवरात्र खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्र 15 फेब्रुवारी रविवारी रोजी साजरी केली जाईल. त्या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवांचे मनोभावे स्मरण करतो त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात. महाशिवरात्र तिथीची सुरुवात 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:04 सुरू होईल. महाशिवरात्र तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:34 असेल. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाईल आणि 16 फेब्रुवारी रोजी त्याचे पारण केले जाईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्ये वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं. आणि त्यामुळेच प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुलामुलींचे विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्र करावी. यामुळे लवकर त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते याची देखील मान्यता आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाईल आणि 16 फेब्रुवारी रोजी त्याचे पारण केले जाईल. महाशिवरात्र व्रत घरातील स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम आपण जाणून घेऊया. 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयाच्या 2 तास आधी आणि त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. 2. उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंदेव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. 3. महादेवांच्या मंदिरात गेल्यावर पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यावे. नंदी हे वाहन प्रजापती दक्षने शिवास दिले. त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला. नंतर द्वारातील वीरभद्र यांचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभो हर हर महादेव असा जल्लोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभा राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत आवर्जून दिवा लावावा. पंती आपण स्वतः घेऊन जावी. बेलपान हे पालते व्हावे. त्याचा देठ आपल्यासमोर येईल असे बेलपान व्हावे. जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील पिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीला बेलपान वाहू शकतो. 4. कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किंवा शिवरात्र दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका. नंबर 5. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. त्यामुळे आयुष्यातील दुःखे संकटे नष्ट होतात. नंबर 6. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील तर ते झोपू शकतात. नंबर 7. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजे काहीही न खाता पिता किंवा पाण्यावर तर काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्याचा हेवा करून व्रत करू नका. नंबर 8. जर फराळ करून व्रत उपवास करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदेव मिठाचा प्रयोग करावा. नंबर 9. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. नंबर 10.
उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये, खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये, आपले आचरण केवळ सात्विकच ठेवावे. नंबर 11. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा, मंत्र, जप केला जातो. त्यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. नंबर 12. अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. तसेच बेलपत्र वाहताना नेहमी पालथे वाहावे, शिवजींना अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध म्हणजे पंचामृत देखील अर्पण करू शकता. बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडले कधीही शिळे होत नाही. ते आपण धुवून वाहू शकतो. 13. धोत्र्याची फुले आणि फळे, पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवठ हे फळ खावे. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराजिता, शमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. नंबर 14. पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नयेत. नंबर 15. शिवलिंगाला शेंदूर, कुमकुम अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाचं पान, तुटलेली 2 पानं असलेले अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याची फुले, केतकीची फुले, निशिगंधाची फुले, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादींचा वापर करू नयेत. हे शिवपूजेमध्ये निषिद्ध मानले आहे. नंबर 16. महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो आणि त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी. नंबर 17. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांडं वापरावे. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. नंबर 18. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध, दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्या किंवा भांडं अजिबात वापरायचं नाही. कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि ते विष समान पदार्थ महादेवांच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या चालू शकतो. महादेवाचे जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिक यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यात चालतं. फक्त महादेवांची यांची एकट्यांची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये. त्याऐवजी चंदन आणि भस्म लावा. नंबर 19. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्या काही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत. त्यामुळे आपल्याला वेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते. नंबर 20. महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान अर्पण करताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावे, म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने. नंबर 21. महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास काहीही हरकत नाही. नंबर 22. गर्भवती महिलांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकता. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी करून व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शिवशंकरांची पूजा, विधी आणि मंत्र जप केला तरी सुद्धा चालतो. नंबर 23. महादेवांच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलाचे पान 3 दलाचे असले पाहिजे. 2 किंवा एका दलाचं पान अर्पण करू नये. म्हणजेच 3 पाकळ्या असलेले पान बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मगच पान तोडावे. बेलपान जळलेलं, तुटलेलं, चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे. जलद गतीने जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा. नंबर 24. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे.
नंबर 25, महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवार व महाशिवरात्र उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. नंबर 26, शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. नंबर 27, यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धोत्र्याचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई, बर्फी, पेढा यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4 प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. नंबर 28, संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शिवशंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. नंबर 29, शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजे 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छेनुसार करावे. त्यानुसार पूजा करून दिवा आणि धूप लावावा. नंबर 30, या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. नंबर 31, उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करावा. नंबर 32, पूजेदरम्यान शेंदूर आणि हळद लावण्यात टाळावे. नंबर 33, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर वैद्यकीय समस्यांसारखे आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.